त्यातून पाणी जात होतं, आता पूर्ण हे पाणी याला खेटायला आलं एवढं. तर नमस्कार मित्रांनो, आता आमच्या इथं खूप जास्त पाऊस आला आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. बघा खूप जास्त पाऊस आला आहे इथं. म्हणजे सकाळी पाऊस येतो, संध्याकाळी पाऊस येतो, पहाटे पाऊस येतो, कंटिन्यू पाऊस येतो. या पावसामुळे सगळं थांबलंय आता सध्या तरी. एवढा पाऊस आलाय तरी आमच्या डोंगरावरती अजून लोक गाय घेऊन चालू राहील एवढ्या पावसामध्ये. बघा तुम्ही बघू शकतात लोक आता दिसणारच नाही पावसात, तर दिसतील बघा थोडे. बघा इथं गाया, बघा हे गाय अजून पावसातच चालू राहिले लोक. एवढा जोरात पाऊस आहे तरी इथं आमच्या अंगणातले पाणी साचले. आता आम्ही शूटला जायचं होतं पण आम्ही काय जाऊ नाही शकलो कारण लय पाऊस आलाय. आमच्या घरासमोर मका आहे, ती पण इथे एकदम छान झाली, अशी हिरवी हिरवी झाली. सुंदर मका मी कधीचा फोटो काढतो पण यशासारखं मध्ये येतो. मी तुम्हाला इंट्रोडक्शन करते. हा आमच्या मळ्यात राहणार हा आमचा चुलत भाऊ आहे, यशराव दराडे, यशराव भारत दराडे. लवकर पूर्ण प्लॅनिंग करतोय की त्या ब्लॉग कसे सुरू करायचे. तर आता मी त्याला सांगते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय गावात कारण आमच्या भानुकी नदीला खूप जास्त पाणी आलंय. आम्ही पाणी पाहायला चाललोय कारण रात्रभर काल कंटिन्यू जोरात पाऊस चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता आमच्या गावातलं पाणी. हा आमच्या गावाचा उतार आहे बघा. आता इथंच खाली पाणी आहे, मी तुम्हाला दाखवते ते पाणी. कोण बघा आता आमच्या गावात किती पाणी आलंय. म्हणजे इथं कायम रिकामच असतं. मी तुम्हाला सांगितलं असेल तर इथं पण पूर्ण फुल भरलंय आता डायरेक्ट. आणि इकडं गाड्या जायला जागा नाही राहिला. पूर्ण पाण्याने फुल भरलंय. बघा गाड्या कुठून आणून राहिले कारण ऑप्शनच नाही, रोड पूर्ण बंद झालाय आता. पायऱ्यांवरतून गाड्या आणून राहिले, एवढं पाणी आले ते बघा कशी गाडी आणताय. इतका तुफान पाऊस झालाय डायरेक्ट, एवढा डेंजर. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं, इथं पूर्ण दिसत होतं. इथं एक हे होतं नंदी आणि त्याच्या तोंडातून पाणी जात होतं. आता पूर्ण हे पाणी याला खेटायला आलं, एवढं पाणी पाणी झालंय. इकडं रोड आहे, तो रोड पण बंद झालाय आता. डायरेक्ट इथं या पायऱ्यांपर्यंत पाणी आलंय. आम्ही पाणी पाहायला आलोय गावात आणि तुम्ही बघा किती तुफान पाणी डायरेक्ट मागं खूप जास्त पाणी आलंय. म्हणजे प्रत्येकाने आता लय काळजी घ्यायला लागणार आहे कारण एवढं पाण्याचं लय अवघड आहे. अजून थोडा जरी पाऊस पडला ना, इकडं मागच्या सगळ्या रस्त्यावरती पाणी येईल. तुम्ही आता बघ इतकं डेंजर पाणी आलंय. तुमच्याकडे किती पाऊस झालाय तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आम्ही फोटो काढतोय आता. माझी बहिणीचे फोटो काढून झाले. तर हे बघा मी किती वेळ फोटो काढत बसले. अजून इथं बघा किती पाणी आलंय. एवढा वेळ माझे तर 5 मिनिटात फोटो काढून होता. 100 वेळा तेच फोटो काढायचे. माझा भाऊ इकडं कंटाळलाय आता पूर्ण. तो कधीचा उभा होता आमची वाट पाहत. बघा आता इथे चालताना सुद्धा किती पाणी, एवढा पाऊस झालाय. म्हणजे असं वाटलं नाही बरं पाऊस झालाय, पण रात्री एवढा पाऊस झालाय ना, झोपेत समजलं नाही. इतकं पाणी आलंय तुफान डायरेक्ट नदीला. हा ना, कोणता वरचा डायरेक्ट देवळाला पाणी लागेल. डायरेक्ट इथं हा एकदा कुठं पाणी आलं, एकदा याच्यापेक्षा जास्त पाणी आलं आता येईल. इथं ओलं दिसेल इथपर्यंत पाणी येईल. म्हणजे इकडून डायरेक्ट एकदा कुठं तरी पायरी तिथं ती देवाची पायरी ना, तिथपर्यंत पाणी लागलं होतं एकदा. लय पाणी येतं इथं पावसाचं. हे आले बघा आता यांचे फोटो काढून झाले. मी कधीचे आले. चला लवकर जायचं. आता आम्ही घरी चाललोय. आम्ही 4 जण आलो होतो एका गाडीवर बसून. मम्मी आहे का? चला तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.